अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वांना उत्सुकता असते। मात्र अमरावती जिल्ह्यातील धामोरी गावात तब्बल 200 वर्षापासून एक अनोखी आणि पारंपरिक गणेशोत्सवाची परंपरा आजही जपली जात आहे। नागपंचमीच्या दिवशी सर्वत्र नागदेवतेचे पूजन होत असताना धामोरी गावात मात्र गणपती बाप्पाची स्थापना केली जाते। भातकुली तालुक्यातील धामोरी येथे यंदाही गणपती बाप्पाचे 1.5 दिवसासाठी वाजत गाजत आगमन झाले। गावातील हनुमान मंदिरात बाप्पांची सार्वजनिक स्थापना करण्यात आली। या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गणपती बाप्पाच्या पहिल्या पूजेचा मान अमोल वारघडे यांच्या कुटुंबाला परंपरेने मिळतो। ही परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने जपली जात आहे। या पारंपरिक उत्सवात गावातील सर्व जाती धर्माचे नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात। बाप्पाचे आगमन जल्लोषात आणि वाजत गाजत केले जाते, तर 1.5 दिवसानंतरची विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडते। धामोरीच्या या अनोख्या परंपरेचे आणखी एक भावनिक वैशिष्ट्य म्हणजे गावातील लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीही बाप्पांच्या दर्शनासाठी आपल्या पतीसह आवर्जून माहेरी येतात। त्यामुळे गणपती बाप्पाचा हा उत्सव केवळ धार्मिक परंपरा न राहता गावकऱ्यांना आणि माहेरवाशिनींना एकत्र आणणारा भावनिक सोहळा ठरतो। 200 वर्षाहून अधिक काळाची ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने सुरू आहे आणि म्हणूनच नागपंचमीला गणपती बाप्पाची स्थापना करणारे धामोरी गाव महाराष्ट्रातील एक अनोखे गाव म्हणून ओळखले जाते। जनसमर्थन न्यूज, भातकुली, जिल्हा अमरावती। 1.5 दिवसाचा हा नागपंचमी गणपती उत्सव आजपासून 250 वर्षाची परंपरा। तत्कालीन गुरुवर्य म्हणजे इंग्रज काळामध्ये आधी जे गुरुकुल व्हायचे त्या गुरुकुल पासून ही परंपरा गाववासियांनी सुरू केली। आम्ही समस्त धामोरीवासी तथा धामोरीच्या आजूबाजूतील पंचक्रोशीतील म्हणा किंवा भातकुली तालुक्यातील समस्त भाविक भक्तगण आज आम्ही ही परंपरा कायम ठेवत आहोत। आम्ही काल विनायक चतुर्थीच्या मुहूर्तावर गणपतीची स्थापना करण्यात आली आणि आज नागपंचमीच्या शुभमुहूर्तावर सायंकाळी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली। आज हजारोच्या संख्येने मिरवणुकीमध्ये भाविक भक्तगण आहे। हा सांगायचं झाल्यास परंपरा कशाला म्हणतात, आम्ही भिंतीच्या ज्या दिंड्या तत्कालीन होत्या त्या आस्पर वापरतो। आम्ही कुठल्याही पद्धतीनं डिजिटल आस्पर झालेलो नाहीये। आम्ही आजही ढोलाच्या दिंड्या, वारकरी संप्रदायाच्या दिंड्या, त्या दिंडीच्या माध्यमातून आम्ही मिरवणूक साजरी करतो आणि सर्वस्त गावकरी मंडळांचा सहकार्य आम्हाला लागतो। म्हणून आम्ही हा गणपती उत्सव पारंपरिक पद्धतीने एवढ्या वर्षापासून चांगल्या पद्धतीने साजरा करू शकत आहोत। तरुण पिढींना मला सांगायचं आहे की नुसतं डिजिटल तालावर जेव्हा आपण नाचतो ना, तर डिजिटल तालावरच्या नाचाच्या व्यतिरिक्त जेव्हा वारकरी संप्रदायाच्या हरिनामाच्या गजरात जेव्हा तो डान्स होतो ना, तो डान्स अक्षरशः अंगावर शहारे आणणारा असतो। डीजेवर तर प्रत्येक जण नाचू शकतो, पण वारकरी संप्रदायाच्या हरिनामाच्या उपस्थितीत जो आपला जो संचार ना तो अविस्मरणीय आहे। अक्षरशः त्या पांडुरंगाची शाश्वती आपल्याला होते का नाही, आपण पांडुरंगाच्या सानिध्यात आहोत।